नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे गणेश देवकाते आणि आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मराठी माहितीवाला या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, तुमच्या कुटुंबामध्ये किंवा नातेवाईकामध्ये छोटाले मुलं असतील व त्यांना शाळेत घालायचं असेल तर मित्रांनो, सर्व पालकांसाठी एक आनंदाची बातमी। RT 25% योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्यासाठी चालू झालेले आहेत। तर मित्रांनो, ऑनलाईन अर्ज कसा करायचा आहे, पात्रता काय राहणार आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला सविस्तर या व्हिडिओद्वारे भेटणार आहे। तो व्हिडिओ थोडा पण स्किप करायचा नाही, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। त्याच्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून ठेवायचं आहे। तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, इथे बघू शकतात हे यूजर मॅन्युअल देण्यात आलेलं आहे। या यूजर मॅन्युअल हे जे आहे गव्हर्नमेंट कडून देण्यात आलेलं आहे। या प्रकारे जर तुम्ही अर्ज कराल तर तुमचा जो अर्ज आहे तो 100% सक्सेस होणार आहे आणि तुमच्या मुलाला 100% या योजनेअंतर्गत ऍडमिशन मिळणार आहे। तर तुम्हाला अर्ज करण्यासाठी मित्रांनो, आता पुढे आपण बघणार आहोत अर्ज करण्यासाठी पात्रता काय आहे आणि अर्ज कसा करायचा आहे। तो व्हिडिओ थोडा पण स्किप करायचा नाही। काही प्रॉब्लेम असतील तर ते कमेंट मध्ये आपल्या विचारू शकता तुम्ही, त्याच्यावरती तुम्हाला सोल्युशन भेटून जाईल। इथे बघू शकतात ही वेबसाईट देण्यात आलेली आहे। मित्रांनो, या वेबसाईट नुसार तुम्ही घर बसल्या मोबाईलवरून किंवा तुमच्या PC लॅपटॉपवरून हा फॉर्म भरू शकतात। आता मित्रांनो, फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला युजर आयडी आणि पासवर्ड लागतो। आता युजर आयडी आणि पासवर्ड कसा तयार करायचा आहे हे आपण पहिले बघून घेणार आहोत। इथं तुम्हाला या वेबसाईट वरती आल्यानंतर इथं ऑप्शन दिसेल ऑनलाईन ऍप्लिकेशन, याच्यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। याच्यावरती क्लिक केल्यानंतर इथं न्यू रजिस्ट्रेशनचं एक ऑप्शन देण्यात आलेलं आहे, याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। रजिस्ट्रेशन करण्यासाठी मित्रांनो, तुमचा जिल्हा निवडायचा आहे आणि नाव जसं आधार कार्ड वरती आहे बाळाचं तसं नाव पूर्ण टाकून घ्यायचं आहे, जसं की लास्ट नेम, फर्स्ट नेम, मिडल नेम। त्याच्यानंतर बाळाची जन्मतारीख टाकायची आहे। इथं डिसेबिलिटी येस असेल, अपंग असेल तर येस करू शकतात, नसेल तर नो वरती क्लिक राहून द्यायचं आहे। कॅप्चा टाकून तुम्हाला रजिस्ट्रेशन बटनावरती क्लिक करायचं आहे। रजिस्ट्रेशन झाल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला इथं एक पासवर्ड आणि एक आयडी असतो, युजर आयडी आणि पासवर्ड हे तुम्हाला दोन्ही तुमच्या मोबाईल वरती बघायला भेटते। त्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवायचा आहे। हा जो युजर आयडी आणि पासवर्ड आहे तो तुम्हाला पुढे कामाला येत असतो। आता मित्रांनो, जो तुमच्या मोबाईल वरती युजर आयडी आहे तो युजर आयडी टाका, पासवर्ड टाका, कॅप्चा टाका, त्याच्यानंतर लॉग इन बटनावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे। लॉग इन वरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो, तो तुम्हाला जो जुना पासवर्ड असतो तो बदलायचा असतो। त्याच्यासाठी युजर आयडी ऑलरेडी तुम्हाला इथं बघायला भेटेल, जुना पासवर्ड तुम्हाला टाकायचा आहे आणि नवीन जो पासवर्ड तुमच्या लक्षात राहील तो तुम्हाला पासवर्ड बनवून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर सबमिट बटनावरती इथं क्लिक करून घ्यायचं आहे। ते झाल्यानंतर मित्रांनो, परत तुम्हाला युजर आयडी टाकून नवीन बनवला पासवर्ड टाकून कॅप्चा फिल करायचा आहे आणि लॉग इन बटनावरती क्लिक करून तुम्हाला हे पोर्टल आहे ते लॉग इन करून घ्यायचं आहे। आता इथून पुढे आपली ऑनलाईन अर्ज करण्यासाठी जी प्रोसेस आहे ती चालू होणार आहे। मित्रांनो, इथे बघू शकतात आता इथं काही स्टेप दिलेले आहेत अर्ज करण्यासाठी। पहिले चाइल्ड इन्फॉर्मेशन, नंतर ऍप्लिकेशन, नंतर स्कूल सिलेक्शन आणि त्याच्यानंतर समरी आणि नंतर मित्रांनो जेव्हा पण तुमचा नंबर लागेल तिथून तुम्ही ऍडमिट कार्ड डाउनलोड करू शकतात। आता अर्ज करण्यासाठी आता इथं प्रत्येकाचं बघायची आहे तुम्हाला स्टेप कशी देण्यात आलेले आहे। आधी हे जे असतं लास्ट नेम, फर्स्ट नेम आणि मिडल नेम हे तुम्हाला लक्षात ठेवूनच अर्ज भरायचा आहे। आता इथं वरती चाइल्ड डिटेल येणार आहे, नंतर आईंची डिटेल येणार आहे, नंतर वडिलांची डिटेल येणार आहे। या डिटेल टाकताना मित्रांनो इथं बघायचं आहे जसं इंग्लिशमध्ये नाव पूर्ण भरलं आहे तसंच तुम्हाला मराठीमध्ये नाव बघायचं आहे। थोडी पण माहिती चुकली नाही पाहिजे। जर इथं मराठीमध्ये काही चूक येत असेल तर तुम्ही ते मॅन्युअली टाकून घ्यायचं आहे, मराठीमधून संपूर्ण माहिती व्यवस्थित भरून घ्यायची आहे। त्याच्यानंतर जी बाळाची जन्मतारीख आधार कार्ड वरती आहे ते तुम्हाला इथं टाकून घ्यायची आहे। त्याच्यानंतर तुमचं एज कॅल्क्युलेशन होऊन तुम्हाला इथं बघायला भेटेल। त्याच्यानंतर तुमचा जो करंट ॲड्रेस असतो जसं विचारलाय त्याप्रमाणे तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे। आता मित्रांनो, इथे सर्वात महत्त्वाची माहिती येत असते। आता इथं तुम्ही जो पण ॲड्रेस टाकतात आता त्याचा इथं लॉंगिट्यूड आणि लॅटिट्यूड तुम्हाला विचारत असतात, तर तुम्हाला इथं मॅपचं ऑप्शन दिसतं, या मॅपच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे बघू शकतात मॅप असा दिसेल। आता जिथं पण तुमची घर आहे किंवा जिथे तुम्ही राहतात त्यावरती हे जे लाल बटन असतं किंवा हे चिन्ह असतं ते नेऊन तुम्हाला ठेवायचं आहे। त्याच्यानंतर इथं सेव्ह आणि अपडेट वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे, जेणेकरून तुमचं जे लोकेशन आहे ते एक्झॅक्ट मॅच होईल आणि इथं तुम्हाला लॉंगिट्यूड आणि लॅटिट्यूड ऑनलाईनच भेटून जाईल। त्याच्यानंतर एक पॉपअप ओपन होईल। पॉपअप ओपन झाल्यावरती तुम्हाला ओके बटनावरती क्लिक करायचं आहे, जेणेकरून तुमची जी माहिती आहे ती सक्सेसफुली सेव्ह होईल। आता इथे बघू शकता मित्रांनो तुमचा लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूड आलेला आहे। आता इथं सेव्ह बटन आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करून सेव्ह करून घ्यायची आहे माहिती। आता मित्रांनो, जी दुसरी प्रोसेस आहे, दुसरी जी पायरी आहे अर्ज करण्यासाठी, आता ऍप्लिकेशन। आता इथं तुम्हाला ऍप्लिकेशन मध्ये काय काय भरायचं आहे ते आपण लगेच बघून घेणार आहोत। सर्वप्रथम मित्रांनो तुम्हाला स्टँडर्ड सिलेक्ट करायचं आहे, तुमचं रिजन कोणतं आहे ते सिलेक्ट करायचं आहे, कास्ट कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे। आता इथं तुम्हाला दिव्यांग नसेल तर नोच ठेवायचं आहे,
हँडिकॅप अफेक्टेड काय असतं तर नोच ठेवायचा आहे। आता इथं तुम्हाला आधार कार्ड नंबर आहे तो विचारलेला आहे, तो टाकायचा आहे। आधार कार्ड नंबर टाकायचा आहे बाळाचा, आपली स्वतःची ॲन्युअल इन्कम किती आहे ते टाकायचे आहे, चालू मोबाईल नंबर टाकायचा आहे, मेल ID टाकाय पॅरेंटचा। ही माहिती टाकून घेतल्यानंतर मित्रांनो आपल्याकडे काय काय आहे, आता आपल्याकडे ॲड्रेस प्रूफ पण आहे ते आपण जोडणार आहोत याच्यासोबत, इन्कम सर्टिफिकेट आहे ते पण जोडणार आहोत, बर्थ सर्टिफिकेट आहे ते पण आपण याच्यासोबत जोडणार आहोत। त्याच्यामुळे पूर्ण जे ऑप्शन आहेत त्याला आपल्याला येस करून घ्यायचं आहे। आता मित्रांनो आपण तिसरा पॉईंट बघणार आहोत, स्कूल सिलेक्शन। मित्रांनो लोकेशन सिलेक्शन केल्याप्रमाणे तुम्हाला इथं बघू शकता तुमच्या जे एरियातील शाळा आहेत 3 किलोमीटर 5 किलोमीटर अशा आतमधील शाळेची नावं दिसतात। ज्या शाळेमध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे त्याला प्रेफरन्स द्यायचा आहे। त्याच्यानंतर इथं बघू शकतात असं काही जी शाळा आहे ती सिलेक्ट झालेली दिसते मित्रांनो तुम्हाला। तुम्ही इथं मित्रांनो जास्तीत जास्त 10 शाळापर्यंत सिलेक्शन करू शकतात। इथं बघू शकतात 1 किलोमीटरच्या आत, 1 ते 3 किलोमीटरच्या आत आणि 3च्या वरती जर शाळा असेल किलोमीटरमध्ये अंतरावरती ती शाळा तुम्ही सिलेक्ट करू शकतात। इथं अशी शाळाची जी नाव आहे ते येत असते, ज्या शाळेत तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे ती फर्स्ट प्रेफरन्सला टाकायची आहे, बाकीच्या तुम्ही त्याच्यानंतर तुम्ही टाकू शकतात। तुम्ही एकपेक्षा जास्तीत जास्त 10 शाळा आहेत त्या निवडू शकतात। आता मित्रांनो इथं फॉर्म समरी म्हणजेच मित्रांनो इथं आपलं क्लेरिफिकेशन भेटतं की आपण फॉर्म योग्य भरला आहे किंवा नाही, का चुकीचा भरला आहे। जर इथं चूक झाली तर तुम्ही वापस येऊन तो फॉर्म परत भरू शकतात। आता इथं तुम्हाला सर्व माहिती चेक करायची आहे, जसं नाव, वडिलांचं नाव, वार्षिक उत्पन्न, अशी जी पूर्ण माहिती आहे ती सर्व माहिती तुम्हाला व्यवस्थित चेक करून घ्यायची आहे। त्याच्यानंतरच तुम्हाला पुढच्या प्रोसेसला जायचं आहे। नाहीतर मित्रांनो थोडीफार चूक जर झाली तर तुमचं जे शाळा आहे किंवा तुमचं जे सिलेक्शन आहे, तुमचा जो नंबर लागायचा आहे या योजनेअंतर्गत तो लागणार नाही। त्याच्यामुळे काळजीपूर्वक ही जी फॉर्मची समरी असते तुम्हाला पूर्ण एकदा दोनदा चेक करून घ्यायची आहे, दोनदा वाचून घ्यायची आहे। सगळी बरोबर असली तरच तुम्हाला पुढच्या ऑप्शनवरती जायचं आहे व याला सेव्ह करायचं आहे। फॉर्म समरीमध्येच मित्रांनो आपण बघू शकतात इथं आपण 9 शाळा सिलेक्ट केलेल्या आहे। त्या 9 शाळेचे नाव बरोबर आहे का, आपल्याला ज्या शाळेमध्ये टाकायचं ती फर्स्ट प्रेफरन्सला आलेला आहे का, संपूर्ण माहिती व्यवस्थित बघायची आहे। इथं तुम्हाला डिक्लेरेशन दिलं आहे, इथं क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर कन्फर्म फॉर्म करणार आहोत आणि आपण सबमिट करणार आहोत, यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। यावरती क्लिक केल्यानंतर एक पॉपअप ओपन होईल मित्रांनो, इथं ओके करायचं आहे। या प्रकारे तुम्ही तुमचं ॲप्लिकेशन सक्सेसफुली सबमिट केलेलं आहे, तुम्हाला हे दाखवत आहे। मित्रांनो आपण तिथे फॉर्म सबमिट केलेला आहे। आता तो फॉर्म सबमिट केल्यानंतर आपण तो फॉर्म डाउनलोड करू शकतो। डाउनलोड केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला जो पूर्ण भरलेला फॉर्म आहे अशा काही प्रकारे दिसतो। या फॉर्मची तुम्हाला प्रिंट आहे ती काढून ठेवायची आहे, जेणेकरून तुम्हाला जेव्हा पण मेसेज येईल शाळेमध्ये सिलेक्शनचा किंवा जो अर्ज तुम्ही केला आहे तो कोणत्या शाळेमध्ये अपलोड झाला आहे त्याचा तुम्हाला एक मोबाईलवरती मेसेज असतो। तो मेसेज आल्यानंतर मित्रांनो ह्या फॉर्मची प्रिंट आणि सोबत जे डॉक्युमेंट विचारलेले आहेत ते तुम्हाला डॉक्युमेंट सोबत जोडून द्यावं लागतं। मित्रांनो आपण ऑनलाईन फॉर्म भरलेला बघितला। आता इथं बघू शकतात आपण ॲडमिट कार्ड जेव्हा डाउनलोड करतो, जेव्हा आपल्याला ॲप्लिकेशन अप्रूव्हलचा मेसेज येतो, तर अशा काही प्रकारे जे ॲप्लिकेशन असतं तुम्हाला बघायला भेटतं मित्रांनो। हे ॲप्लिकेशन म्हणजेच ॲडमिट कार्ड असतं ते तुम्हाला डाउनलोड करायला लागतं, जेणेकरून तुम्ही पुढे जे डॉक्युमेंट देणार आहे ते ॲडमिट कार्ड सोबत तुमच्या शाळेमध्ये सबमिट करू शकतात। मित्रांनो तुम्हाला काही प्रॉब्लेम असतात इथं ग्रीव्हन्सचं ऑप्शन देण्यात आलेलं आहे, तर तुम्ही हे ग्रीव्हन्सवरती जाऊन तुम्ही मेल टाकू शकतात। काही जर अडचण येत असतील तर त्यानुसार तुमचं जे सोल्युशन आहे तुम्हाला बघायला भेटत असतं। मित्रांनो आपण प्रत्येक डिटेल व्यवस्थित बघितली आहे। जो अर्ज करण्याची ऑनलाईन प्रोसेस आहे किंवा रजिस्ट्रेशनची प्रोसेस व इतर माहिती आहे ती 100% या व्हिडिओमधून आपल्याला समजली असेल। तर मित्रांनो प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांचा फॉर्म अशा प्रकारे भरायचा आहे, जेणेकरून तुम्हाला RTE 25% योजनेअंतर्गत नक्कीच लाभ भेटेल। तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा। काही प्रश्न असतील तर तुम्ही इंस्टाग्राम पेजला व्हिजिट करून तिथे विचारू शकतात, सोबत कमेंटमध्ये पण विचारू शकतात। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच हा व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या मित्रांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा। अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो, त्याच्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद।